सामना जिंकला. एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक नसल्यानं तपासणीसाठी आज ज्युपिटर रुग्णालयात नेलं होतं. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत पुन्हा बिघडल्यानं ते तपासणीसाठी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात गेले होते. एकनाथ शिंदे यांना ताप आणि थ्रोट इन्फेक्शन झाल्यानं मागील 4 दिवसांपासून ते विश्रांती घेत होते. मात्र काल रात्री त्यांची प्रकृती सुधारल्यानं ते आजपासून पुन्हा राजकीय कार्यक्रमांमध्ये सक्रिय होतील असं सांगण्यात आलं होतं. परंतु आज पुन्हा एकदा ताप वाढल्यानं तपासणीसाठी त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर तपासणीनंतर एकनाथ शिंदे हे ज्युपिटर हॉस्पिटलमधून निघताना पत्रकारांशी बोलताना म्हणाले की हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी आलेलो, आता तब्येत ठीक आहे असं बोलून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हॉस्पिटलमधून निघून ठाण्यातील राहत्या घरी निघून गेले. मंत्रिपद आणि इतर राजकीय बाबींवर चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या नेते आणि आमदारांची ऑनलाईन बैठक घेणार होते. परंतु आता पुन्हा तब्येत बिघडल्यानं ही बैठक होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं. तसंच महायुतीची रखडलेली एकत्रित बैठकही आज होण्याची शक्यता होती. या बैठकीत उपमुख्यमंत्री पदासह खातेवाटपाविषयी सविस्तर केली जाण्याची चर्चा होती. मात्र आता या बैठकीबाबतही अनिश्चितता निर्माण झाली. दरम्यान 5 डिसेंबर रोजी नव्या सरकारच्या शपथविधीचं आयोजन मुंबईतील आझाद मैदान इथं करण्यात आलंय. मात्र एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव अद्याप मंत्रिपदाचं वाटप पूर्ण होऊ न शकल्यानं महायुतीकडून हा तिढा कसा सोडवला जातोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.